नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजकालच्या लहान मुलांना जर तुम्ही विचारलं, काय रे तुला कुठली भाजी आवडते, तर तुम्हाला 80 ते 90% मुलांकडून एकच उत्तर ऐकायला मिळेल आणि ते म्हणजे भेंडीची भाजी. आता नेहमीची 30-30 भेंडीची भाजी खाऊन जर बोर झाला असाल किंवा काहीतरी वेगळा हटके भेंडीचा पदार्थ करायचा असेल, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. चवीला एकच नंबर, खमंग खुसखुशीत तेवढीच रुचकर. रेसिपी अतिशय सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी ना मस्त अशी ताजी ताजी भेंडी घेतलेली आहे. हे बघा, आता वजनी म्हणाल तर ही साधारण ना पाव किलो भेंडी आहे. तर ही भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे. तर सर्वात अगोदर आपण हिला चिरून घेऊयात. तर हा देठ ना आपल्याला अगोदर कट करायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर 4 अशा चिरा लावून घ्यायच्यात. हे बघा, त्यानंतर आतमध्ये ना व्यवस्थित बघून घ्यायचंय. कधी कधी भेंडी आतमध्ये किडकी असते, त्यामुळे व्यवस्थित बघूनच भेंडी चिरून घ्यायची आहे. आता ही भेंडी ना बारीक अशी चिरून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे. आता अशाच पद्धतीने सगळी भेंडी आपण चिरून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता, भेंडी छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. हे बघा, आता ही भेंडी ना आपण थोडीशी भाजून घेऊया, म्हणजे भेंडीचा चिकटपणा थोडासा कमी होईल. त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवून घेतलाय. आता यामध्ये ना अर्धा चमचा साजूक तूप घालतीये. तुम्ही तुपाऐवजी तेलाचा सुद्धा इथे वापर करू शकता. ही चिरलेली भेंडी आपण पॅन मध्ये घालूया. मीडियम फ्लेमवरती ही भेंडी ना आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगली भाजून घ्यायची आहे. हिचा ना फक्त आपल्याला कच्चेपणा घालवायचा आहे. 2 ते 3 मिनिटं ही भेंडी मी तुपामध्ये चांगली परतून घेतलेली आहे. हे बघा, भेंडीचा सगळा कच्चेपणा गेलेला आहे. आता ही भेंडी ना आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायची आहे आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवायची आहे. भेंडी आपली थंड होतीये तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालतीये. त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या घालूया. थोडंसं आलं घालायचंय. सोबतच अर्धा चमचा जिरे घालूया. तर या सर्व साहित्याचं मस्त असं जाडसर वाटण करून घ्यायचंय. तर इथे आपलं हे वाटण करून तयार झालेलं आहे. आपण आता हे भेंडीमध्ये काढून घेऊया. त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपण लाल तिखट घालूया. अर्धा चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पूड. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे. आमचूर पावडर ऐवजी तुम्ही लिंबाचा रस घातला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया. आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. त्याला छान असं मिक्स करून घेऊया. सगळे मसाले भेंडीमध्ये छान असे मिक्स करून झालेले आहेत. आता अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घालूया. त्यानंतर 2 वाट्या गव्हाचं पीठ यामध्ये घालायचंय. त्यानंतर मुठभर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला 1 चमचा यामध्ये साजूक तूप घालायचंय. हे सर्व साहित्य आपण पुन्हा चांगलं एकजीव करून घेऊया. तर हे सगळं साहित्य मी असं दाब देऊन छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. हे बघा, आता यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा मऊसूद गोळा मळून घ्यायचा आहे. पाणी आपल्याला यामध्ये थोडं करूनच घालायचंय. छान असं मळून घेऊया.
आपलं हे पीठ मळून तयार आहे. हे बघा इतकं मऊसूद मी मळून घेतलेलं आहे. आता यावर ना झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ 10 मिनिटं चांगलं मुरू द्यायचं आहे. चला, इथे 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे. आता यावरती ना आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे पीठ पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे. इथे आपलं हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे. तर आज आपण ना भेंडीचा पराठा बनवतोय. पीठ तयार आहे, पराठा बनवायला घेऊया. त्यासाठी यामधला ना एक छोटासा उंडा काढून घेतेय. हे बघा चपातीप्रमाणे उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे. हातावर छान असा गोल करून घेऊया आणि याचा मस्त असा पराठा लाटून घेऊया. पराठा लाटण्या अगोदर हा उंडा ना सुक्या पिठामध्ये चांगला बुडवून घेतेय. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर पोळपाटावर ठेवून याला लाटून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय पराठा आपला लाटून झालेला आहे. पराठा खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही. हे बघा असा मध्यम स्वरूपाचा पराठा मी लाटून घेतलेला आहे. आपण आता हा भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तर सर्वात अगोदर ना तव्याला थोडंसं तूप लावून घेतेय. पराठा यात घालूया. पराठ्याची खालची बाजू थोडीशी भाजून झाली की हा पराठा ना आपण पलटी करून घेऊया. आता असाच अलटी पलटी करत हा पराठा आपल्याला दोन्ही बाजूने छान असा भाजून घ्यायचा आहे. वरनं थोडंसं तूप लावून घेऊया. तुम्ही तेल, तूप, बटर हवं ते लावू शकता. हा पराठा पलटी करून घेते. यावरती देखील आपल्याला तूप लावून घ्यायचंय. तर अलटी पलटी करत हा पराठा दोन्ही बाजूने छान असा भाजून घेतलेला आहे. आपण त्याला काढून घेऊया. अशाच पद्धतीने सगळे पराठे आपण लाटून घेऊया. तर इथे आपले भेंडीचे पराठे बनवून तयार झालेले आहेत. हे पराठे तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता. चवीला एकच नंबर लागतात. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.